आता आपण मसाल्याची उसळ बनवणार आहे. त्याला काय काय घेतलेलं आहे मी बघा. कांदा घेतला आहे, 2 कांदे घेतलेले आहे, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे कोरडं, हिरी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं घेतलेलं आहे आणि 1 कांडी लसूण घेईल. आता आपण कांदा भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकणार आहे. तर आपल्याला शिजून घ्यायचे आहे. मीठ टाकलं म्हणजे उसळ चवदार लागते. आपल्याला झाकण लावायचं कुकरचं. आता थोडा लाल कांदा झालेला आहे, पण अजून थोडा करायचा बाकी आहे. मी करून घेते. लाल झालेला आहे. आता कांदा काढून घेतोय आपण. आता आपल्याला खोबरं टाकायचं आहे. खोबरं थोडं लाल करून घेतोय. आपली खेड्यातली रेसिपी आहे. आलं, कोथिंबीर, लसूण, खोबरं, कांदा मी याच्यात टाकलेला आहे. आता मी बारीक करून घेते. आता मसाला बारीक झाला आहे. आपल्याला तेल लागेल तेवढंच टाकायचं आहे. 3 शिट्ट्या झाले. छान शिजली. त्याला एकदम असा घट्ट होऊ द्यायचा आहे. चांगला तळून द्यायचा आहे. काय आहे, मसाला तळला ना तर मग छान लागते भाजी. आता मी त्याच्यात मसाला टाकते का लाल काळा, हळद टाकते, हिंग टाकते. रंग येण्यासाठी आपण थोडी काश्मीरी मिरची टाकते. आता हे हलवून द्यायचं आहे आपल्याला. चांगला एकजीव करून घ्यायचा. थोडासा आपण मिक्सरमध्ये बारीक केली, थोडंसं पाणी टाकून असं एकजीव करून घ्यायचं. थोडंसं चवीला मीठ टाकायचं आहे. आपण पहिले टाकलेलं आहे त्याच्यात. थोडा आणखी शिक्का मारायचा. थोडं 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 चांगलं एकदम एकजीव होऊ द्यायचा, म्हणजे उसळ छान लागते. आपलं झालेलं आहे आता एकजीव. आपण आता याच्यामध्ये उसळ शिजल्यानंतर थोडीशी काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यात टाकण्यासाठी. आबडधोबडच करायचे, जास्त बारीक नाही करायचे. असं आबडधोबड करूनच टाकायचं आहे, म्हणजे चव देते. हे बघा, असं आबडधोबडच करायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं. आणि याच्यात सोडून द्यायचं आहे असं. बघा, आपल्याला बेसन पीठ टाकण्याची गरज नाही. काही लोक बेसन पीठ टाकतात, आपल्याला बेसन पीठ टाकायची गरज नाही. आता हे शिजलेलं हे सगळं त्याच्यात टाकून द्यायचं.
जास्त तेल पण नाही टाकायचं, तेलाने त्रास होतो ना, मला लई त्रास होतो तेलाने, मी तेल कमी टाकते. हे बघा, आपल्याला तरी दिसत नाही याच्यात, पण शिजल्यानंतर आहे ना तरी छान एकदम अशी वरती येणार आहे बघा. आणि चवीला खूप एकदम भारी लागणार आहे. ही आली एकदम वरती. भाजी झाल्यानंतर आहे ना असे वरती हातावर घ्यायचे, असे चाटून बघायचे, एकदम भारी झालेली भाजी. हे बघा, आपली आता हे बघा मिसळ तयार झाली आहे आपली. हे बघा, मिसळ तयार झाली, छान झाली, कलर पण छान आला आहे तिचा. हे बघा, आता आपण गॅस कमी करू म्हणजे वरती तरी येईल त्याला. झाली आता ही पहिले शिजवलेली आहे, आता ही फक्त काय 5-1 मिनटं शिजून द्यायची आपल्याला. हे बघा, आता माझी मिसळ बघा तुम्ही कशी झाली आहे. पोळी मिळती खा, शेव टाकून खा, आणि तुम्हाला वाटलं जर तुम्ही पाव मेथी पण खाऊ शकता. तिला तोंडी लावण्यासाठी कांदा आहे, लिंबू आहे, त्याच्यात पिळून लिंबू खायचं, छान लागते. आणि माझी रेसिपी कशी झाली ते कळवा. माझ्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा.